हा जेवायला काय काय? जेवायला डाळ मुंडी, हा अजून सुक्का मटन. सुक्का मटन 150-200 किलो बनवलेलं आहे ना. व्हेज मध्ये राईस, जिरा राईस बनवलाय आणि भाजी बनवली आणि डाळ बनवले. दोघी इकडे बघा. हॅलो काही जण चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालो आहे हल्दीमध्ये जायला. हल्दीचे जेवढे पण कार्यक्रम आहेत सकाळचे देव वगैरे खेळवणे ते झालेलं आहे आणि सकाळपासून पावसाने वाट लावले. पूर्ण मंडप वगैरे सर्व काही भिजले तर तुम्हाला दाखवेलच मी. आणि आता थोडा ऊन पडले आणि त्याच्यामध्ये पण पाऊस आला आणि कोंबडा बघा आता आहार होते. दुपारचे 3 वाजलेत. आता जाऊ मांडवामध्ये जेवण वगैरे करायची तयारी चालू झाली असेल. हल्दीची पण तयारी झाली म्हणजे हळद घेऊन जाण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला मांडवामध्ये भेटतो आता. तर काहीच फायनली पोचलेलं आहे आणि देव खेळवलं नाही. देव आणले होते तेव्हा पण मांडले नव्हते. बघा नाना हर्षदच्या बाप्पा आणि सगळी जण बसल्या. एक नवरा इकडे बसले, एक नवरा तिकडे जेवणाच्या मांडवते दाखवत. आता देवांची मांडण चालू आहे कंटेनर. तेव्हा नानासं बसले ते बँडवाले, कालचेच बँडवाले आहेत बघू शकता तुम्ही. आज सगळे त्रिपूर घालून येते. पाऊस पडतं ना. तोंड दाखवलं बघ लगेच. येतं तोंड दाखवायला 2 माणसं ठेवलं. खोलर त्याचं तोंड. इथं आईचा बसला बघा दोघी जणी. काय बोलशील आज? बोल काहीतरी, बोल ना काहीतरी. कसं वाटतं तुला आता पोरांची लग्न जमल्यानंतर? आता अजून एक त्याचा पण जमाव ना लवकरच जमला. आईची कृपेने सगळं होईल. मी मांडण करून घेतलं बघ. नाना तोडतोय प्रसाद बनवासाठी. आमचं भगत आहे आप्पा नाना, बघितलं असेल तुम्ही. आणि तिकडे संदीप नाना बघा. किचन मध्ये आलं पण किचन मध्ये पण काहीतरी चालू आहे बघू शकता. काय पोल्या तर पोल्या दोन्ही तू ना झाली हालत घेऊन का? असं बी नसतं. पोर चालली ना तिची. ती तयार ना झाली बोलता अजून असं मला समजले. दाखव लगेच फोटो दाखव. ठेवले पोलं ठेवले मस्त पोलं ठेवले. जाऊ ना तर बघू. हाय हाय कर बेटा. दोघी आहेत. ए कवा तयार व्हायची? ए छोटे सारखी दिस. दादा बघतो बघ. तयार कवा व्हायची? ए नेहाल यो बघ दादा बोलतो बघ. दादा बोलतो बघ. तयार कवा होशील? तुझं कनेक्शन पुअर नेटवर्क नाही. राहून दे चल ठेव कट कर. मस्त आहे की आत्या आमची मच्छी विकतं माहिती आहे का? हिला तुम्ही बघितले असेल. कुठं राहतं माहिती आहे का? कुक्षात गावामध्ये राहतं ना. मच्छी विकायला आमच्या शिलगावाने येते. शिलगावांची पोर शिलगावाने कुक्षात गावात राहतं. शिलगावाने विकायला येतं मच्छी. शिलगावान जन्माला आल्या. दोन्ही आहेत ना. मग आता सासरा राहतो तू. आता माहेरन पण राहतं. आता दोन्हीकडे पण. बनव मस्त आहे. नंतर खायला पण द्या मला. आता नको. आता येऊन दे आपलं. येऊन दे नको. येऊन दे देव केलो ना दे. चला किचन मधून आपण बाहेर जाऊ. मस्ती केली ना आत्या सोबत, ताई सोबत, नानी सोबत. बघू शकता नवरा तयार होता मस्त आहे की देव केलवाला. नानी बघत असशील तर बघा. नवरा तयार होतो तुझा. देव केलवासाठी तयार होतं खास. हो मग कसं वाटतं आता तुला? बरं वाटतं का? बरं वाटतं. मस्त.
कार्य कार्य व्यवस्थित पार पडले आहे. व्यवस्थित पार पडले लग्न आहे. कार्य लग्न कार्य व्यवस्थित होते आहे. व्यवस्थित होते आहे. तुझा मानपान चावी तुझा मानपान देतो आई. मानपान घेऊ आहे. मानपान घे आई. व्यवस्थित देव ठेवू दे. साथी असं आईचा शकता 12 वाजता गेली ती तयारी व्हायला. हा बाय ए 12 वाजता तयारी व्हायला गेली ती. आता वाजलं 4. झोपून बिपून तयारी. हा मग तेच ना. छोट्या काय हे झालं बघ हालत घेऊन चालल्या. हे मेकअपचा फायदा हे असतं. टायमाची व्हॅल्यू नाही आहे ना कोणालाच. आम्ही गावात तयारी केली. काही ना टायमाची व्हॅल्यू नाही आहे तुम्हाला. हे बघ एक इथं बसले बघ गरम होतं बोलतं. गरम होणार ना तुम्हाला. टायमाची व्हॅल्यू कुठे. लाईट नाहीच. लाईट आतमध्ये लोकच बसलाय माणसंच बसलाय आतमध्ये. मग तुम्हाला टायमाची व्हॅल्यू नाही आहे. ही पण साधी सिंपल तयार झाले तरी 12 वाजता गेली. आता 4 वाजले. हालत का घेऊन जाणार तुम्ही. तर सव्वा किती पण असतं 12 वाजता गेले का ना सगळी. मग सगळ्यांचा फोटो काढा रे. 2:15 वाजता गेलो. हे सहावारीची आहे नाही 9वारी साडी. सहावारी भाऊ.
इथं आमचा प्रेक्षित नाना सुद्धा हल्दीला आले. आज गाजवाची ना हलत. हे आमच्या करवल्या. हो करवली बाय काय 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 टाइम. माझा भाऊच नव्हता. भाऊच नव्हता तुम्ही नव्हता आला ते सांगा ना. फायनली आता हालत घेऊन चालली. हे बघा समोर नाना पण चालले. 3 गाड्या ठरवल्यात ना ना. 3 गाड्या घेऊन चालले सारे ठरवले ना. आग्रा बघू शकता उचलणार ना एवढं मोठं आहे. ही बघ तिला उचलत ना 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 तिला उचलत ना. राहू दे की काही नको की असं होईल. इथे अजून एक दुसरा घागर आहे म्हणजे 2 नवऱ्यामध्ये 2 घागर आहे. इथं आहे. आपण कल्याणला कर. कुठे चालले तू. हालत घेऊन झाले ना असं का. हे दुसरा घागरा. यो पहिला घागरा. वेगवेगळे कलर आहेत दोन्ही पण भारी घागर आहेत. वजन वजन. एक कल्याणला चालल्यात आणि एक गेसरला. बाय बाय जाऊ तुम्ही बाय. फायनली हेअर कट करून आलेलो आहे आणि आदर्शचा खेळतात खाली. आता मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि मग आपण जाऊ हल्दीमध्ये पुन्हा. आता जेवणाचं तुम्हाला दाखवायचं आहे ते दाखवतो. चला तिकडे जाऊनच भेटतो. शकता इथं मस्त जेवण बनवलं. ना आज जेवायला काय काय ना आज जेवायला काय काय. जेवायला डाळ मुंडी. हा अजून आणि सुक्का मटन. सुक्का मटन 150-200 किलो बनवलेलं आहे ना. व्हेजमध्ये राईस जिरा राईस बनवलं आहे आणि भाजी बनवली आहे आणि डाळ बनवली आहे आणि सलाड काकडी गाजर आयटम भरपूर बनवलेले आहेत. तसं काही नाही. हे बघा मस्त दालमुंडी नाही दालमुंडी. आचार्य मित्र मंडळ आहे सर्वजण. मटण मटण माहित लोकांना आगरी म्हणून. मटण मटण बघू शकता हालत घेऊन आलेत. हे नाव घेतल्याशिवाय सोडणार ना तुम्हाला. नाव घ्या हा मग आज घ्या हा घ्या. एक जणीने घ्या घ्या नाव घ्या. हे 500 बरोबर 500 हे जास्त नको. 500 द्या. 500 द्या. घे सर निल दे बडा. हे 500 टाके जास्त नको. हे जास्त नको. 500 द्या जरा. हो हे काहीच ना पैसे टाकलं तुम्ही. हे पण पैसे ना टाकले काही जास्त. तर काहीच रेडी झालो मस्त पैकी. आता चांगलं नानासा पण आल्यात कारेगाववरून हल्दीमध्ये जायला. ते कधी येतील माहीत ना पण मी तर मात्र नक्की चाललो आणि मी परत गाडीवर बसलो. चला
आता डायरेक्ट मांडवामध्ये जाऊन भेटतो तुम्हाला. बाय दाम इकडे बघा बाय दोघी इकडे बघा समोर बघा इकडे गावातलेच बेंडवाले आहेत खरवले बीट बघू शकता. तर त्यांचं सेटअप लावतात. मग अशी होतं सोहम म्हणतो ते दोघा त्यांचंच बेंड आहे बघा.
चला तर काहीच फायनली निघालो हल्दीमधून. चार नाचत होते मी ना, माझं पहिलाच पाय दुखतं. उद्या ट्राय करेन या गोष्टीसाठी आणि तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडेल. मजासुद्धा तेवढीच केली आम्ही. आणि तिथं आवाज जास्त असल्याकारणाने जास्त काही मी शूट नाही केला. जेवढं काही शूट केलं म्हणजे झालं आहे तेवढा ब्लॉग 20-25 मिनटाचं झालं आहे. पण असंच शूट केलं मी. तिथं काय बोलायला मला काही जास्त काही भेटला नाही. त्याच्यामुळे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. चला पोचलं आहे घराची इथं. मस्त अशी गारगार हवा सुटले. आणि आज पाण्याने खरंच मेहरबानी केली. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला, सकाळी तर येऊन धुरकूस घालून गेले. आता गाडीवर कवर वगैरे टाकतो आणि मग जातो. कारण की 12 वाजले आणि उद्या लवकर जायला लागेल. उद्या 2 ब्लॉग शूट करावे लागते. 2चे 3 पण होतील, भरोसा नाही. उद्या सकाळी काकण बांधायचा एक आहे आणि नंतर आपला नवरा निघेल तो. नंतर वरातीचा असा 3रा शूट करायचा प्रयत्न चालू आहे मला. बघू. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.